उद्या प्राणप्रतिष्ठा आहे आणि आज साफसफाई केली आहे. याला प्रतिक्रिया काय होऊ शकते? हिंदू धर्मामध्ये सण ज्या दिवशी येतो त्याच्या आदल्या दिवसांमागे स्वच्छताच घराची केली जाते. हे आपल्याकडे प्रथाच आहे, परंपरा आहे. त्याप्रमाणे रामाची प्राणप्रतिष्ठा उद्या होत असताना 22 जानेवारीला होत असताना देशातील सगळी मंदिरं स्वच्छ व्हावी, लोकांसाठी चांगल्या वातावरणात दर्शन व्हावं, या स्तुत्य हेतूने माननीय मोदी साहेबांनी हे जाहीर केलं आहे की मंदिरं स्वच्छ करा. हो, उद्या राम मंदिरात जाऊन मी पूजा करणार. जिल्ह्यातल्या कुठल्याही राम मंदिरात तुम्ही सांगाल त्या पण जाईन. प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळेला मी पूजा करेन. माझ्या आयुष्यातील अस्मरणीय असा हा क्षण आहे. गेले अनेक वर्ष मी भारतीयांच्या मनात एक शल्य होती की राम मंदिर व्हावं, राम मंदिर. पण कोणी नाही राम मंदिराचा विषय हाती घेतला आणि यशस्वी केला. तो माननीय मोदी साहेबांनी केला. आता ते घेतला, यशस्वी केला आणि उद्या प्राणप्रतिष्ठा करतायत, ते स्वतः करतायत. आणि त्यामुळे एक तर राम आमचं दैवत आहे, तसंच आम्ही माननीय मोदी साहेबांना आमचं दैवत मानतो की त्यांनी या देशाची प्रगती, आर्थिक प्रगती तर केलीच, पण सांस्कृतिक आणि धार्मिक प्रगतीला पण फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपवर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपवर राहण्याची येऊन येण्याची, भाजपबरोबर सोबत येण्याची. काँग्रेसला मोठा फटका बसेल देशाला. काँग्रेसला फटका बसायला, काँग्रेसला तर कुठल्या बाजूला फटका सहन करणार? काय राहिलंच नाही काँग्रेसकडे काय. आणि नितीश कुमार हे जुने नेते आहेत, सिनियर नेते, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना माहिती आहे कोणाबरोबर राहिल्यानंतर या देशाची आणि देशातल्या लोकांना प्रगतीकडे नेता येतील, देशाचे प्रश्न सोडवता येतील. आणि सोडवण्याची धमक कोणामध्ये आहे त्यांना माहिती आहे, माननीय नरेंद्र मोदींमध्ये आहे. मग त्यांच्यासोबत आल्यावर अधिकचं चांगलं काम करता येईल. मोदींचा पराभव करायला एकत्र येत आहेत. या देशासाठी काय करणार ते सांगत नाही काँग्रेस आणि सगळे पक्ष. आम्ही काय करणार आहोत जेव्हा ते सांगते आम्ही हे करणार आहोत, तर मागच्या 70 वर्षात का नाही केलं? असं काय केलं का काय? त्यामुळे काँग्रेस आणि जे एकत्र येत आहेत, एक ना बरोबर बाराबर चिंध्या यांनी भाजपला किंवा मोदी साहेबांना काही त्याची अद्दल कुठल्याही प्रकारे वाटणार नाही, अद्दल घडणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.